मोहम्मद घोरी सारख्यांची हिम्मत नसती इथे यायची। त्यावेळेस मराठा जर एकत्रित राहिला असता तर जो भारत माता की जय म्हणत नाही हे शब्द वापरण्याची त्याची हिम्मत नसती झाली की मी भारत माता की जय म्हणणार नाही। पण त्यावेळेस आमच्यामध्ये फूट होती म्हणून हे दैत्य त्यावेळेचे अजूनही शिल्लक राहिले। हे दैत्य आहे। अरे ज्या देशामध्ये राहते ज्या देशामध्ये खाते त्या देशाची जय म्हणत नाही। काय लाज वाटते यांना भारत माता की जय म्हणण्यामध्ये। हे जरा संघाची औलाद आहे अजूनही शिल्लक आहे। पण आपण मोदीजींच्या पाठीमागे राहा। 2018 पर्यंत हे दैत्यही इथं दिसणार नाही। 17 वेळा मोहम्मद घोरीला पराभव पत्करावा लागला। 18व्यांदा मराठ्यामध्ये फूट पाडली। जरा संघही 17 वेळा वापस गेला आणि ज्या वेळेस 18व्यांदा तो आला त्यावेळेस भगवंताने विचार केला जरा संघ जो आता येणार आहे तो एकटा येणार नाही, काल यवनाला घेऊन येईल आणि काल यवनाचा मृत्यू हा माझ्याकडून नाही आणि काल यवनासोबत मी युद्धही करू शकणार नाही। त्यावेळेस भगवंताने विश्वकर्माला बोलावला आणि सांगितलं की माझ्याकरिता नवीन वस्तीचं निर्माण करा, माझ्यासाठी नवीन नगर शोधा, नवीन जागा शोधा। तेव्हा विश्वकर्माने सौराष्ट्रामध्ये समुद्रात नवीन नगर निर्माण केलं आणि तिचं नाव पडलं द्वारका। आणि भगवंतानी मायेने सर्व मथुरेतील लोक झोपेतच द्वारकेला नेले। सकाळी जेव्हा ते द्वारकेत उठले जसेच्या तसे जसं मथुरेत घर होतं, जसं ज्या जाग्यावर झोपले होते, जिथं बेड होता, जिथं किचन होती, जिथं गोशाळा होती, जिथं वासरू बांधलं होतं, जिथं गाय बांधली होती, जिथं बैल बांधली होती, अगदी तसंच्या तसं द्वारकेमध्ये निर्माण। लोक उठले तेव्हा त्यांना असं वाटलं की आम्ही मथुरेतच आहोत। भगवंतानी मायेने सर्वांना द्वारकेमध्ये पोहोचवलं आणि जेव्हा 18व्यांदा जरासंघ स्वारी करण्याकरिता आला, सोबत काल यवन आहे आणि भगवंताला काल यवनाचा नाश करायचा होता पण त्याला मारू शकत नव्हते, कारण काल यवनाला वरदान होतं ब्रह्मदेवाकडून तुला यदु कुलातला कोणीही मारू शकणार नाही। म्हणून त्यावेळेस भगवंतानी एक युक्ती केली। जरासंघासमोर आणि काल यवनासमोर उभे राहिले। जरासंघाला पाहून आणि काल यवनाला पाहून भगवंत त्या रणांगणावरून पळाले। रणांगणावरून पळाले म्हणून भगवंताचं एक नाव पडलं, बोलिये रणछोडदास भगवान की जय। तेव्हा भगवंतांनी काल यवनाला पाहून पळ काढायला सुरुवात केली। काल यवन मागे मागे, भगवंत समोर समोर। काल यवन म्हणतोय, अरे कालिया कहां भागता है, मुझे देख के भागता है, मैं तेरे को छोड़ने वाला नहीं हूं। काल यवन माग माग भगवंताच्या धावायला लागला। त्यावेळेस भगवंतांनी पाहिलं की समोर एक गुफा दिसत आहे। त्या गुफेमध्ये भगवंतांनी प्रवेश केला। ओ कालिया, मुझे देख के यहां छुपता है तू। आणि काल यवनही त्या गुफेमध्ये शिरला। त्या गुफेमध्ये मुचकुंद महाराज विश्राम करत होते। भगवंताने आपला पितांबर काढला आणि ज्या ठिकाणी मुचकुंद महाराज विश्राम करत होते आपला पितांबर त्या मुचकुंद महाराजांच्या अंगावर टाकला आणि भगवंत बाजूला झाडाच्या आड लपले। त्यावेळेस काल यवनाला, ओ काल्या, मुझे देख के तू यहाँ सोता है, आणि एक ठोकर त्या मुचकुंद महाराजांना मारली। जशी ठोकर मारली तसे मुचकुंद महाराज उठले। अरे आम्हाला या गुफेमध्ये कोणी सुखाने झोपूही देत नाही, कोण आहे आम्हाला ठोकर मारणार। त्यावेळेस त्या मुचकुंद महाराजांनी डोळे उघडले, पाहतो तर काय समोर काल यवन बिना पेट्रोलचा उभा भडकला, भस्म झाला।
ज्यांच्या नजरेमध्ये एवढं ते असे मुचकुंद महाराज कोण आहे? ज्यावेळेस देवासुर संग्राम झाला त्यावेळेस मुचकुंद महाराजांनी इंद्राला मदत केली. हजार वर्ष देवासुर संग्राम झाला आणि इंद्राला विजय मिळवून दिला. ज्यावेळेस मुचकुंद महाराजांनी परवानगी मागितली की मला आता जाऊ द्या, त्यावेळेस इंद्र म्हणाला तुम्ही जाणार कुठे? कारण 1000 वर्ष तुम्ही देवासुर संग्रामामध्ये गुंतले होते. काळ बदललाय, आता वेळ निघून गेली आहे. तुमचा जो परिवार होता, तुमचं जे राज्य होतं ते कालाच्या योगानं सर्व नष्ट झालेलं आहे. तुम्ही जाणार तर ती कुठे जाणार आहे? कुणाकडे जाणार आहे? आता 1000 वर्ष होऊन गेली आहे. आता तुमचं नातेवाईक, तुमची पत्नी, तुमचा मुलगा कोणीच मृत्यू लोकामध्ये शिल्लक नाही. त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणाले मला झोप द्या, मला अशी झोप द्या की मी त्या झोपेमध्ये भगवंताचं चिंतन करू शकलो पाहिजे. त्यावेळेस इंद्राने तथास्तु म्हटलं आणि सांगितलं की तुझा उद्धार करण्यासाठी एक दिवस भगवंत तू ज्या ठिकाणी झोपला राहशील त्या ठिकाणी आणि तुझा उद्धार होईल. आणि हे मुचकुंदजी महाराज आज या गुफेमध्ये झोपले आणि तिथे भगवंत आले. मुचकुंद महाराजांनी मुचकुंद महाराजांनी भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताने मुचकुंद महाराजांना मोक्ष प्रदान केला. बोलिए भक्तवत्सल भगवान जय. आता भगवंत सरळ कुठे आले? द्वारकेत आले. नुसते द्वारकेत आले नाही तर आता भगवंत काय झाले? द्वारकाधीश झाले. भगवंत स्वतः द्वारकाधीश झाले आणि बलराम दादा कारभारी झाले. भगवंताचा राज्याभिषेक झाला आणि बलराम दादा राज्य कारभार चालवायचे. भगवंताला कोणतीच चिंता नाही. प्रत्येक गोष्ट जर करायची असली तर ती बलराम दादाच्या हिशोबाने होत होती आणि भगवंतही बलराम दादाला विचारूनच कोणती गोष्ट करायची. साधं नगराच्या बाहेर जरी जायचं असलं तर दादांना विचारायचे. मोठा भाऊ, एक लक्षात घ्या, रामायणातले आपण 4 आदर्श भाऊ पाहिले, पण कृष्ण लीलेतले 2 आदर्श भाऊ हे पहा. भगवान कोण आहे? द्वारकेचे राजे आहे. बलराम दादा कोण आहे? फक्त कारभारी आहे, फक्त हिशोब तिशोब पाहणे. आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे असूनही मोठ्या भावाचा मान ठेवत होते. कोणतीही जर गोष्ट विचारायची असली तर बलराम दादाला विचारल्याशिवाय गोष्ट करत नव्हते. एवढा मान ठेवायचे मोठ्या भावाचा. आणि आज आमच्या लहान भावाकडे जर काही संपत्ती आली, थोडा मान भेटला, गावचा सरपंच झाला किंवा जिल्हा परिषद मेंबर झाला तर मोठ्या भावासोबत बोलतही नाही. मोठा भाऊ जर वट्यावर बसला असेल तर तो सरळ निघून जाईल. त्याला नमस्कार करणे तर दूर, त्याच्याकडे पाहणारी. राम अवतारामध्ये 3 भाऊ रामांचा आदर करत होते, पण कृष्ण अवतारामध्ये भगवान कृष्ण मोठ्या भावाचा आदर करतात. पुढे बलराम दादाचा विवाह आनंद देशाचा राजा श्रीमान रैवत यांची रेवती तिच्या सोबत झाला. आता चला आपण सरळ कुठे? आता आपण आहे कुठे? कुठे आहे सध्या? आपण कुठे आहे? द्वारकेत आहो. पण आता चला कुठे? आपली कथा कुठे चालू आहे? कुठे चालू आहे आपली कथा? कुठे चालू आहे? कोणीच सांगणार नाही. कुठे चालू आहे महाराज आपली कथा? अरे बेलोऱ्यात तर आहेच, पण कुठं? आपली कथा चालू आहे वर्धा नदीच्या किनाऱ्यावर.
आणि त्याच वर्धा नदीच्या काठावर आता आपल्याला यायचं आहे। याच वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपूर, इथून जास्त दूर नाही आहे नदीनं जर गेलं तर। पण बेलोऱ्यात आणि कौंडण्यपूर मध्ये काही अंतर नाही आहे। आणि हा जो बेलोरा भाग आहे, वर्धा नदीचा जेवढा भाग आहे बेलोरा, इकडे शिंबोरा, हा सर्व कौंडण्यपूरचा, त्यावेळेस कौंडण्यपूर राजाचा भाग होता। हे आता छोटे छोटे नगर पडले, नाहीतर तुमचं बेलोराही हे कौंडण्यपूरच आहे। त्या काळातलं एवढं मोठं त्या भीष्मकाचं राज्य होतं। ह्या वर्धा नदीच्या काठावर जेवढे गाव आहे ना, हे सर्व भीष्मक राजाचे राज्यामध्ये जोडलेली गाव आहे। मग आपण आहो कुठं? आज भीष्मक राजाच्या नगरीमध्ये आहो। सरळ द्वारकेतून आपण भीष्मक राजाच्या नगरीमध्ये, आणि कथाही आपली भीष्मक राजाच्या नगरीमध्ये चालू आहे। वर्धा नदीच्या किनाऱ्यावर शुकाचार्य सांगतात, ऐक परीक्षिता, विदर्भ देशाचा राजा भीष्मक, भीष्मकाची पत्नी शुद्धमती, भीष्मकाला 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती। तसं भागवतामध्ये भीष्मकाच्या पत्नीचं नाव नाही आलंय, पण इतर ग्रंथाच्या आधारे भीष्मकाच्या पत्नीचं नाव हे शुद्धमती, आणि मोठ्या मुलाचं नाव रुक्मी, मुलीचे नाव रुक्मिणी। हा राजा भीष्मकाची इच्छा होती की माझ्या मुलीचा विवाह हा भगवान श्री कृष्णाशी व्हावा। पण रुक्मीचा मित्र जो होता शिशुपाल, या शिशुपालाचा डोळा होता रुक्मिणीवर। शिशुपाल होता रुक्मीचा मित्र, रुक्मय्याचा, आणि याचा डोळा होता शिशुपालाचा रुक्मिणीवर। आणि याने लावली रुक्मय्याला फूस, म्हणे तुझी बहीण मला देऊन टाक, म्हणे पक्क परस्पर संबंध करून टाकला, बापाले माहितही नाही। निदान काही तिकडे करत असताना बापाले तर कल्पना द्या। या भीष्मकाने परस्पर संबंध करून टाकला, आणि ज्यावेळेस ही कल्पना भीष्मकाला दिली त्यावेळेस भीष्मकाने विरोध केला। त्यावेळेस या रुक्म म्हणाला, अरे तुम्ही कोणाची गोष्ट करता? त्या गवळ्याच्या पोराची? अरे त्याला माय न बाप, कोणी म्हणतात त्याला 2 बाप आहे, कोणी म्हणतात त्याला 2 आई आहे। अरे त्याच्या माय बापाचा तरी पत्ता आहे काय? खरे माय बाप त्याचे कोणते समजा, आणि त्याच्याशी तुम्ही विवाह करण्याची गोष्ट करताय? नाही नाही, मी माझ्या मित्रासोबत माझ्या बहिणीचा विवाह पक्का केलाय। आणि इकडे रुक्मिणीने ब्राह्मणाच्या मुखातून भगवंताच्या सौंदर्याची आणि कीर्तीची कथा ऐकली होती। तेव्हापासून रुक्मिणीचं मन हे कृष्णावर जडलं होतं। मी लग्न करीन तर कृष्णाशी करीन, अन्यथा करणारच नाही। वरीन तर कृष्णालाच करीन, वरीन, अन्यथा तशीच राहील। कृष्ण माझा पती व्हावा। तेव्हा रुक्मिणीच्या विवाहाची तयारी चालू केली आणि शिशुपालाला बोलावलं। तसा ह्या शिशुपाल डोक्याले बाशिंग लावून तयारच होता, आणि तो आला, आणि आला तर एकटाने आला, लांडगे घेऊन आला। नवरदेवासोबत लांडगे असते ना, लांडगे काही साधारण होते, दंतवक्र जरासंघासारखे लांडगे या शिशुपालासोबत। आणि हजारो सैन्यानिशी या विदर्भात आला, या वर्धा नदीच्या किनाऱ्यावर आला। आता नवरदेवासोबत लांडगा तर नवरी सोबत कोण? हे लांडगे तर हे बकऱ्या नवरी सोबतच्या। कृष्णाला ज्या वेळेस शिशुपाल म्हणतोय, हे रुक्मी, मी तुम्हाला सर्वाला बोलावलाय, आणि हे जर कृष्णाला समजलं तर तो चुपचाप बसणार नाही। ज्या शिशुपालाशी माझ्या बहिणीचा विवाह मी ठरवला आहे, तो शिशुपाल कट्टर वैरी आहे कृष्णाचा। कृष्णाचा आणि शिशुपालाचं कधीच पटत नव्हतं, एकमेकाचे कट्टर वैरी।
आणि कृष्ण चुपचाप बसणार नाही, चतुरा तो शिरोमणी, तो चतुर आहे, कधी रुक्मिणीला पळून नेऊन काही सांगता येत नाही. त्यावेळेस रुक्मिणी म्हणाला, म्हणे कृष्णाने जर रुक्मिणी पळून नेली तर मग मी काय कुवारा राहू काय? रुक्मिणी म्हणतो आणि जरासंध म्हणतो तू कशाला चिंता करतो? त्यावेळेस रुक्मिणीने सर्वकडे कोट बंदोबस्त केला, 64 कलम जारी केलं. दिसता क्षणी गोळी मारा. तो काल्या जालीचा आला कौंडण्यपुरात, भीष्मक नगरीत आला तर दिसता क्षणी गोळी मारा, नाही तर त्याला अटक करा. आदेश सोडला, 64 कलम जारी केलं. सर्व हाय अलर्ट. प्रत्येक सैनिकाजवळ वायरलेस मोबाईल. आणि जरासंधानं सांगितलं, या रुक्मिणीने सांगितलं, काही जर कुठे जर गडबड दिसली तर मला वायरलेस वर लगेच खबर द्या. आणि लगेच खबर द्यायचे. आणि हॅलो, सर्व वायरलेस वर खबर हे चालली रुक्मिणी जवळ. कडे कोट बंदोबस्त. तेव्हा रुक्मिणीच्या लक्षात आलं की या कडे कोट बंदोबस्तातून मी कशी बाहेर निघेल. त्यावेळेस तिने एक सुंदर पत्र लिहिलं, पण ते पत्र माझ्या कृष्णापर्यंत पोहोचवणार कोण? त्यावेळेस त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाचं पूजन केलं आणि सांगितलं की माझं हे पत्र कृपा करून तुम्ही द्वारकेला भगवान श्री कृष्णाजवळ पोहोचवून द्या. फार सुंदर पत्र लिहिलं आहे रुक्मिणीने. पत्र बरं, चिठ्ठी नाही, लव्ह लेटर नाही. लव्ह लेटरात पहिलेच असते वर्त, इकडे आय असते, मधात एक असं चिन्ह असते, इकडे यू असते. चिठ्ठी नाही लिहिली, लव्ह लेटर नाही लिहिलं, पत्र लिहिलं. पत्र. आणि पत्रात सर्वात पहिले वरती काय लिहिलं? हे त्रिभुवन सुंदरा. आमच्या रुक्मिणीने जर लिहायची पाळी आली तर तिने लिहिलं असतं, हे त्रिभुवन सुंदरा, हे मेरे प्राण प्रिय सखा. काय 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 नाही लिहत. आता तर म्हणा पत्र, चिठ्ठी, पत्र हे तर सारे बंदच झाले. आता मोबाईल वरून डायरेक्ट मेसेज, फेसबुक वरून डायरेक्ट मेसेज, इंटरनेट वरून डायरेक्ट. रुक्मिणीने पत्र लिहिलं, हे त्रिभुवन सुंदरा, हे अच्युता, हे मुकुंदा, मी आपल्याला पती म्हणून वरले आहे. मी आपल्याला सर्वस्व अर्पण केलेले आहे. आपण इथे येऊन माझा स्वीकार करावा. मी आपणास एक उपाय सांगते. मी आदल्या दिवशी देवीच्या कुलदैवतेच्या दर्शनाला जाईल. कुलदेवतेचं दर्शन घेण्याकरिता गेल्यानंतर तुम्ही माझं हरण करा आणि शिशुपाल आणि जरासंध यांच्या सैन्याचा पराभव करून राक्षस विधीने माझं पाणी ग्रहण करा. मी जर आपल्याला या जन्मात प्राप्त करू शकली नाही, तुम्ही जर आले नाही तर मी माझा प्राण त्याग करेल. आपली तो मज भावा, 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 तो मज भावा. वेगवेगळी भावा पांडुरंग, वेगवेगळी भावा पांडुरंग,
तू वेडी भावा तू वेडी भावा तू मज 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 भावा पत्राद्वारे विनंती केली आहे, रुक्मिणीने आदेश नाही केला. तुम्ही जर नाही आले तर मग पाहून घ्या, मी तुमचे लव्ह लेटर पोलीस स्टेशन मध्ये जमा करन, तुम्हाला मग मी अंदर करन. आदेश नाही केला, विनंती केली. बिनती सुनियो नाथ हमारी, हे गोवर्धन गिरधारी बिनती सुनियो. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तुम्ही माझे व्हावे, ही माझी इच्छा आहे. विनंती केली आहे भगवंताला. भगवंताला जर विनंती कराल तर भगवंत सारखा पती मिळाल्याशिवाय राहणार नाही. विनंती करा. नेमकी आमच्या जीवनामध्ये विनंती दिवसापासून फसलाय. मी आज पत्राचीच वाट पाहून राहिलो होतो. सुदेव ब्राह्मण भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहायला लागला आणि मनात विचार करायला लागला, आग दोनों तरफ से बराबर लगी आहे. मला वाटलं रुक्मिणीचं पत्र घेऊन गेल्यानंतर कृष्ण काय म्हणेन ना काय नाही, पण इथं तर वेगळं चित्र आहे. हा कृष्ण आधीच तयार आहे. आग दोनों तरफ से बराबर लगी है. जब आग दोनों तरफ से बराबर लगती है तो प्रेम सफल होता है. तेव्हा भगवंत म्हणाले, हे ब्राह्मण देवता, विचार करू नका. विवाह मुहूर्त कधी आहे? म्हणे देवा उद्या. म्हणे उद्या? हो देवा. तेव्हा भगवंताने सारथ्याला आज्ञा करून दारुकाला ताबडतोब रथ तयार करायला सांगितलं. तेव्हा दारुकाने रथ तयार केला. भगवंत रथात बसले, ब्राह्मणालाही रथात बसवले.